या ठिकाणी आपण हुतात्मा चिरनेर जंगल सत्याग्रहामधील हुतात्मा स्मारक बघू शकतोय. थोडं अंतर आपण पुढे गेल्यावर आपल्याला हे सुंदर असं तळ पाहायला मिळतं आणि तलावाच्या शेजारी हे महादेवांचं मंदिर. इथे आल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन जातं. मित्रांनो, हे मंदिर खूप पुरातन असं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर आपल्याला मंदिराच्या दोन्ही बाजूला अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. गणेशाचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, मला उरण बघायचं आहे. या शृंखलेमध्ये आज आपण आलोय उरण तालुक्यातील ऐतिहासिक अशा चिरनेर गावामध्ये. आपण या ठिकाणी चिरनेर जंगल सत्याग्रहामधील हुतात्मा शिल्प स्मारक बघतोय. आणि चिरनेर गावाच्या पूर्व दिशेला असलेलं हे महादेवाचं मंदिर आणि त्याच्याच बाजूला असलेलं आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आणि या उरणच्या गणेश भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री महागणपतीचं मंदिर. असं हे ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि संस्कृतीचा वारसा लाभलेलं उरण तालुक्यातील एक सुंदर असं गाव.
चिरनेर रस्त्यावरून आपण आतमध्ये आलो की आपल्याला थोड्या अंतरावरच ही एक पार्किंग आपल्याला भेटते आणि या पार्किंगमधून आपण या ठिकाणी गाड्या लावू शकतो. म्हणजे आतमध्ये कोणताच म्हणजे गावामध्ये ट्रॉफिक होत नाही, त्यासाठी ही बाहेर पार्किंगची मोठी अशी सोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळं इथे असं कोणता ट्रॉफिक किंवा असं कोणतीही समस्या इथं भासत नाही. तर आयोजन खूप चांगलं असतं दर्शनासाठी आल्यावर. तर मित्रांनो, आपल्याला जर चिरनेर येथे यायचं असेल उरण तालुक्यातील, तर आपण मुंबईवरून येत असाल तर अटल सेतूवरून आपण उतरलो की थोडं अंतरावरून आपल्याला गव्हाणच्या इथे एक फाटा नजरेस पडतो. तिथून आपण विंधना मार्गे, दिघोडा मार्गे आपण चिरनेर येथे येऊ शकतो. किंवा आपण बोटीनी किंवा अलिबागवरून येत असाल तर आपण करंजा किंवा मोऱ्यावरून या ठिकाणी येऊ शकता. मोऱ्यावरून आपण किंवा करंजावरून आलो की खोपटा ब्रिजवरून खोपटा मार्गे आपण खोपटा कोपरवली असं या मार्गे आपण चिरनेर या ठिकाणी महागणपतीच्या दर्शनासाठी येऊ शकता. अंतर एकदम